सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 5 आणि अवधूत घरा आले याचा भाग 2. ग्रंथालयातून गवसण्यासाठी म्हणून. परमार्थशास्त्रात ध्यानयोगात येणारे अनुभव कधी सांगू नयेत असं म्हणतात, आणि मी तर त्यातील काही अनुभव चक्क लिहितोय, प्रसिद्ध करतोय. स्वामीसुद्धा असंच सांगत असत, आणि जुन्या दासबोधातील हा भाग मला वाचावयास देऊन एकदा ते मला म्हणाले होते, अनुभव सांगू नयेत. काही साक्षात्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला, जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. असं हे असताना मी मात्र माझ्या या पुस्तकात सांगतोय. असं का? असा प्रश्न मला पडलाच, आणि तसा तो मला विचारला सुद्धा जाईल. त्याचं उत्तर ह्या प्रकरणात देऊन मग पुढील 2 अनुभवांकडे जाणार आहे. हे पुस्तक लिहिण्याचं ठरवण्यापूर्वी जवळजवळ 1 वर्ष या मुद्द्यावर मी विचार केला. मनात खूप आंदोलनं व्हायची. वाटायचं नको, हा प्रकार करू नये, असा प्रपंच मांडू नये. पण पुन्हा वाटायचं ह्यात आपलं काय आहे? काही नाही. सद्गुरू लीलांचंच तर वर्णन करायचंय. लिहावं कधी कधी मनात येई. ह्या जमान्यात पुस्तकातून आणि मासिकातून नकली किंवा अपूर्ण गुरूंचा काय कमी उदो चाललाय? मग स्वामी स्वरूपानंदांसारख्या साक्षात्कारी आणि श्रेष्ठ योग्याचे माझ्यासारख्या क्षुद्र माणसाच्या जीवनात आलेले अनुभव मी लिहिले आणि प्रसिद्ध केले, तर त्यात गैर असं काय होणार आहे? त्याचा काय मोठा परिणाम होणार आहे? व्यावहारिकदृष्ट्या परिणाम झालाच तर काय होईल? 4 मित्रमंडळी दोष देतील, काही जण टिंगल करतील, तर काही हसतील. हसोत, मला काय त्याचं? मला संप्रदाय चालवायचा नाही, कुठं व्याख्यानं प्रवचनं द्यावयाची नाहीत, योगी म्हणून मिरवायचंही नाही, संन्यास वगैरे तर त्याहून घ्यावयाचाच नाही. म्हणून माझ्यासारख्या एका अगदी सर्वसामान्य माणसाला अशा काही गोष्टींबद्दल विचार करायचं कारणच नाही. आता माझ्या या कृतीबद्दल शास्त्रदृष्ट्या काही फळ मिळायचंच असेल तर खुशाल मिळो. काय होईल? माझी आध्यात्मिक प्रगती होणार नाही, एवढंच ना? न होवो. व्हावयाचीच असेल तेव्हा होईल, पुढील जन्मी होईल. घाई कुणाला आहे? गेल्या जन्मीचा योगभ्रष्ट असलोच तर पुन्हा योगभ्रष्ट होईल. पुढील जन्मी तोच प्रकार, तीच कथा घडेल, तेच सद्गुरू, एखादा नवीन दृष्टांत, पुन्हा तेच साधन. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या क्षुद्र जीवानं सुटकेसाठी केलेल्या निष्फल प्रयत्नाप्रमाणे आणि अमनस्क योगाच्या दिव्य अनुभूतीवर चढण्याचा प्रयत्न करणारं सोहम साधन घडू दे. असं हे सर्व घडू दे. पण पुढील पिढ्यांना माहिती म्हणून तरी माझे हे अलौकिक सद्गुरू योगी स्वरूपानंद ग्रंथात राहू देत. त्यांच्या एका सर्वसामान्य भक्ताच्या आठवणी देत शोध घेणाऱ्याला ग्रंथालयातून गवसण्यासाठी म्हणून. जगापेक्षा निराळं काय आहे? या पुस्तकात माझे जे अनुभव प्रसिद्ध करीत आहे
त्याबद्दलच्या आक्षेपांच्या संदर्भात थोडंसं विवेचन आत्ताच केलं. आता चिकित्सक आणि बुद्धिवादी अशा माझ्या काही मित्रांना एक छोटंसं उत्तर देऊन मग ह्या प्रकरणातील मूळ विषयाकडं जायचं मी ठरवलंय. सिद्ध पुरुषाची कृपा झाल्यावर ध्यानयोगात निरनिराळ्या तऱ्हेचे अनुभव साधकांना येतात असा अनुभव आहे. काही व्यक्तींना प्रत्यक्ष योगाभ्यास न करता पण केवळ पूर्वजन्मीच्या योगाभ्यासाच्या बळावरच स्वप्नात, ध्यानात किंवा इतर कोणत्याही मानसिक अवस्थेत सहजच अशी सिद्ध कृपा झाल्याचे सुद्धा अनेक दाखले उपलब्ध आहेत. योगशास्त्राचा असा हा एक विलक्षण प्रांत आहे. ह्या प्रांतात अश्रद्ध चिकित्सक किंवा बुद्धिवादी मंडळींनी डोकावूच नये असं मला कधीकधी वाटतं. माझ्या या विधानाला पुरावा देण्यासाठी म्हणून आता 3 उदाहरणं देतो. सांप्रत भारतात जे अनेक आध्यात्मिक संप्रदाय प्रचलित आहेत त्यात थिऑसॉफीच्या चळवळीत उगम असलेला असा एक आध्यात्मिक संप्रदाय आहे. या संप्रदायात अनेक विचारवंत आणि बुद्धिवादी मंडळी आहेत. ह्या सर्व मंडळींना पूजनीय आणि वंदनीय असणाऱ्या 3 व्यक्तींचे ह्या विषयातील अनुभव आता मी देतो. म्हणजे या पुस्तकात स्वामी समर्थ, स्वामी स्वरूपानंद आणि इस्लामपूरचे धोंडी महाराज ह्या सिद्ध पुरुषांचे आलेले अनुभव म्हणजे काही जगावेगळे आणि विशेष असे नाहीत याची कल्पना वाचकांना येईल. आज इथेच थांबूया. यानंतर या 5व्या प्रकरणातील 3रा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरिओम तत्सत.